न थांबता जर आलो तर आपण 25 ते 30 मिनिटांमध्ये आपण कडेपठारावर पोहोचू शकतो. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मिलिंद पाटील क्रिएटिव्ह ब्लॉग्स. तर आज आमचा जेजुरीचा आहे सेकंड दिवस. तर बरीच लोक आता मोरगावला गेलेले आहेत, कोणी मेंबर आमचे कडेपठारला चालत गेलेले आहेत. तर आम्ही पण ट्राय करतो आता कडेपठारला जाणार आहोत. तर तुम्हाला आता कडेपठारचं सर्व दृश्य दाखवतो. बघा, सकाळी सकाळी पोटपूजा करण्यासाठी आम्ही सगळे इथे नाश्ता करण्यासाठी आलो आहोत. बघा, इथे डोसा आणि उत्तप्पा किती प्रकारचे आहेत. गाईज, आता आम्ही नाश्ता करत आहोत, तुम्ही पण या. बघा गाईज, आता आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहोत आणि दिदू आणि हितांशू बाल्कनीमध्ये बसले आणि मनीष पाटील पुढे बसलेले आहेत आणि आम्ही सर्व तिघजण मध्ये बसलेलो आहोत. तर बघा गाईज, आता आम्ही कडेपठार प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत आणि इथून आता आम्ही कडेपठारावर वरती जाणार आहोत. हे बघू शकता तुम्ही, कडेपठारचा राजा हे आहे मुख्य प्रवेशद्वार आणि इथून मग आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे. आणि बाजूला बघा कशी श्री शंकर भगवानची मूर्ती आहे. छान. आम्ही आता पहिला रेस्ट घेण्यासाठी सगळे मंडळी इथं थांबलेले आहेत. बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता समोर आहे जेजुरीगड नवीन मंदिर, नवीन जेजुरी. आणि इथून असा हा गड पायी चालत 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 इकडे वरती जात असतो आणि तिकडे मग वरती जुनी जेजुरी आहे. तर तिकडे आम्ही जाणार आहोत. आरोही आहे, कोमल आहे. आता आम्ही वरती चाललेलो आणि आमचं झालेलं आहे दर्शन. आम्ही आता चाललो. चलो, बाय बाय. बाय बाय. हितेश पाटील आणि त्यांचे सौभाग्य होती. जुनी जेजुरी चढून आलेले आहेत. जुने पासून आम्ही आलेले आहात, नवीन पासून जुने केले आम्ही. खूप निष्ठेचे आहात तुम्ही. खरंच तुम्हाला देव पावणार आहे. मल्हारी मार्तंड तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू. तुम्हाला पण देव पाहो. हा, धन्यवाद धन्यवाद. पावले तो काय खालीच आहे देव. हाय चिरंजीव. हे बघा योगिता. हाय योगिता. कसं झालं दर्शन? मस्त झालं ना. हा हाय हाय. त्या सगळ्यांनी चला. कसं झालं तुमचं दर्शन? एकदम मस्त व्यवस्थित, काही नाही, एकदम आरामात झालं. चला. बघा, हितांशू देवांची दमलेली आहे, तरी हळूहळू चढत आहे. व्यायाम पण होईल, वेट लॉस पण होईल. नो भाविक आणि हितांशू इथं थांबलेला आहे थोडा रेस्ट करायला. हा, हितांशू दमला नाही. बघू शकता आता आम्ही पोचलेलो. 5-10 मिनिटात आम्ही पोचणार आहोत. तर आता शेवटचा पॅच बाकी आहे, लवकरच आम्ही आता पोचू. बघू शकता तुम्ही किती निसर्गरम्य देखावा आहे. डोंगर, हे शेतं आहेत. वरती बघा महाराजांचा झेंडा दिसतोय. आणि हा बघा, हा आहे नवीन जेजुरी ते जुनी जेजुरीचा रस्ता. हे आहे जुन्या जेजुरी गडावरचं बानुबाईचं मंदिर. जसं नवीन गडावर आहे ना, तसंच इथं पण आहे. हा, नवीन गडावर खाली मोठं मंदिर आहे, इथं थोडं छोटं आहे. हे बघा मित्रांनो, फायनली आम्ही आता वरती पोहोचलेलो आहोत. हे बघा, वरती आल्यानंतर इथं थोडंसं चढून ते समोर तुम्हाला दिसतंय ना, ते आहे मेन प्रवेशद्वार. आणि त्यानंतर मग प्लेन चढायचं आहे. आम्हाला ऍक्च्युअल मध्ये एक 9:40 झाले. 9 वाजता सुरू केलं होतं, म्हणजे 40 मिनिटं लागली, कारण खूप थांबत आले होते आमची मंडळी. तर जर आपण कंटिन्यू खालून वरपर्यंत न थांबता जर आलो तर आपण 25 ते 30 मिनिटांमध्ये आपण कडेपठारावर पोहोचू शकतो. कुठून आले? आम्ही वाडा मोखाड्यावरून आलो. बघा, आमची मंडळी, बरीच मंडळी दर्शन घेऊन निघाले आहेत. तर बघू शकता, हे बघा निर्वी आहे. निर्वी, कसं झालं दर्शन? तर बघा, 15 मिनिटं लागतील दर्शनाला. तर मी ट्राय करतो दर्शन घेण्यासाठी. हे बघा, इकडे छान अशी वरती दुकानं आहेत. दर्शन करून आलेले आहेत. कसं झालं दर्शन? किती वेळामध्ये झालं दर्शन? हा, चलो, बाय बाय. आदरस्तंभ कुटुंबाचे विराज पाटील त्यांचं दर्शन झालेलं आहे आता, पण ते पुन्हा आमच्या बरोबर आता येत आहेत दर्शनासाठी.
आणि हे बघा मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता खंडोबारायाची मूर्ती दिसत आहे. ही कडेपठार जुन्या जेजुरीवरची खंडोबारायाची मूर्तीचे दर्शन तुम्ही घेऊ शकता. आता आम्ही जस्ट दर्शन घेऊन निघालेलो आहोत आणि छान प्रकारे 15-20-25 मिनिटात आमचं दर्शन झालेलं आहे. बघा, ही दर्शनाची निघण्याची रांग आहे. हे जुनं मंदिर आहे. तर आता आम्ही पुन्हा आमच्या रूमवर जाणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे 2 रस्ते आहेत. या बाजूला जो रस्ता आहे तो जाणार आहे नवीन जेजुरीकडे आणि या बाजूचा जो रस्ता आहे तो जाणार आहे पुन्हा आपण जिथून चढलो होतो कडे पठाराची एंट्री तिथून. तर आपण पुन्हा याच रस्त्याने जाणार आहोत. तर आता चला. हा आहे पायथ्याची कमानी आणि इथे आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत. तर छान झाला, काय वाटलं नाही कारण खूप थंड हवा आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला चढून उतरायला तेवढा काही थकवा जाणवला नाही. पण तुम्हालाही यायचं असेल तर सकाळीच या, जेणेकरून जास्त थकवा वाटणार नाही. वरती थोडीशी गर्दी आहे कारण आज रविवार आहे त्याच्यामुळे. तर मित्रांनो, आता आमचं इथून सर्व जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आपण इथून निघणार आहोत. तर आमच्या दोन्ही बस बघा भरलेल्या आहेत. ही एक बस आहे आणि ही एक बस आहे. तर दोन्ही बस आता भरलेल्या आहेत आणि आता आमचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे. हा, जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार. सात समंदर गोरवायचं, सात समंदर खारवायचं, सात समंदर खार. सात समंदर गोरवायचं, सात समंदर खारवायचं, सात समंदर खार. कमलाचे फुलाला गावत्या 32 पाकल्या गावत्या 32 पाकल्या. ऐकतं देऊळ साजते फुलाले डोंगरात गो, फुलाले डोंगरात. फुलाल उडवू चैताचे मैदान गो, चैताचे मैदान. लोग आ रे, आज गए लोग, कोई घुमरा खाता है, कोई बकरा खाता है. आने वाले लोग कोई घुमरा खाता है, कोई बकरा खाता है. बाया का नाम मेरे देवी का नाम, मेरे बाया का नाम मेरे देवी का नाम. खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. सागर पुण्याची कालबाई सागर वाटली, सागर पुण्याची कालबाई सागर वाटली. गौरी नटली, काळूबाई सुपारी फुटली, गौरी नटली, काळूबाई सुपारी फुटली. तेरे निकले मेरा दम है बस यही अरमान. हे ओ उकड़ो को जाएंगे, मिट जाएंगे, काम कोई कर जाएंगे. मर के पीछे न मिले तो जाएंगे यारों कहाँ. बम्बई से आया मेरा दोस्त, खाओ पियो इनको. दोस्त के लिए मैंने बियर मंगवाई, दोस्त के लिए मैंने बियर मंगवाई. गाउटी पीने वाला दोस्त, दोस्त को सलाम करो. मुंबई से आया मेरा दोस्त, दोस्त को सलाम करो. शांति ओम, शांति शांति ओम, शांति ओम, शांति शांति ओम. ईडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवाले, लब पे दुआएं, आंखों में आंसू, दिल में पर झोली खाली. बाबा आया है तेरे दर पे सवाले. साई बाबा तुझ्या रूपाचं साई लागले माझ्या मना.
पालखी निघाली साबांची शिर्डी गावाला पालखी निघाली बाबांची शिर्डी गावाला प्यार हमें किस मोड़ पे ले आया कि दिल करे हाय हाय कोई ये बताए क्या होगा तू रू रू पाण्याला जाते पाणी घेऊन येते मोटू और पतलू की जोड़ी मोटू और पतलू की जोडी शिवा फायनली आम्ही मित्रांनो पोहोचलेलो आहोत आणि आता बस मधून आम्ही सर्व उतरत आहोत.
मित्रांनो, आता आम्ही आमच्या कुलदैवत मंदिराच्या आसपास पोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आम्ही सर्वांनी किती धमाल मजा केली. संपूर्ण पालखी नाचत गाजत आम्ही पूर्ण इथपर्यंत आणलेली आहे. मित्रांनो, फायनली आपली पालखी ही आपल्या कुलदैवत मंदिराजवळ येऊन पोचलेली आहे आणि थोड्याच वेळात आपण पालखी मंदिरामध्ये नेणार आहोत. बघा, आपली सर्व मंडळी एन्जॉय करून दमलेली आहे आणि मंदिराजवळ आलेली आहे. ही बघा, छान अशी रांगोळी देवांच्या स्वागतासाठी घातली आहे. कोट एलकोट सदानंदाचा नमस्कार मंडळी, आपली आरती आता पूर्ण झालेली आहे आणि आपण आता नैवेद्य देवांना दाखवत आहोत आणि उरलेला सर्व प्रसाद आता आपण सर्वांमध्ये वाटणार आहोत. बाहेरची